नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील मरांडेपाडा येथे शिवक्रांती प्रतिष्ठान छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या प्रांगणात 10वी-12वीच्या मुलांचा उत्तीर्ण झालेल्या गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न। मान्यवर हरिभक्तपरायण कैलास महाराज निचिते, छत्रपतींच्या मंदिराची उभारणी करणारे राजूभाऊ चौधरी, NSचे माजी प्राचार्य रामदास पाटील सर, माजी सरपंच कवाड जनार्दनजी गुरव, किशनजी बोंद्रे, कैलास शेलार, मोहनजी डोळे, सागरजी मोरे, सातपुते सर, दशरथ पाटील गुरुजी या सर्वांचा राजूभाऊ चौधरी यांच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात आला। या सर्व मान्यवरांनी मान्यवरांच्या हस्ते मुलांचा गौरव करण्यात आला। राजूभाऊंनी आपले मनोगत व्यक्त केले, अतिथींनी आपले मनोगत व्यक्त केले। राजूभाऊ चौधरींचे सर्व शिवक्रांती प्रतिष्ठानचे शिलेदार बाळा शेलके, विकास जाधव, मयूर चौधरी, विजय गोडसे, अक्षय मराडे या सर्वांनी मेहनत घेऊन कार्यक्रम संपन्न केला। धन्यवाद। सर्व मान्यवरांना विनंती की सर्वांना विनंती करतो की आपण सातत्याने विविध कार्यक्रम उपक्रम शिवक्रांती प्रतिष्ठानच्या ही प्रेरणा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। आज 10वी व 12वी मध्ये चांगल्या मार्काने जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक तसेच गुरुजी, तसेच प्राध्यापक सर, त्याचबरोबर कवाडचे माजी सरपंच गुरव सर, त्याचबरोबर इतर सर्व मान्य यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो। आपण वेळात वेळ काढून या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात। खरं म्हणजे आज जिल्हा परिषद दाभाड गटातील आम्ही हा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे। येत्या काही दिवसामध्ये आम्ही संपूर्ण भिवंडी तालुक्यातील जे गटवाईज आम्ही कार्यक्रम करणार आहोत। त्यामध्ये सर्वात प्रथम आपण जिल्हा परिषद दाभाड गटामध्ये गुणगौरव हा सोहळा आयोजित केलेला आहे। खरं म्हणजे विद्यार्थ्यांनी जे आपल्या आता परिश्रमाने आणि जे अभ्यास केलेला आहे त्यानुसार त्याने आपल्या 10वी व 12वीमध्ये ते चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेले आहेत। खरोखर अशा सर्व विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम मी सर्वांचे अभिनंदन करतो। खरं म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी सुरुवात करतो ती 10वी आणि 12वीच्या वर्गामध्ये करतो। त्यासाठी आपण प्रत्येकाने जिद्दीने चिकाटीने मेहनत करून आपण इथपर्यंत पोहोचलात। माझी सर्वांनी विनंती आहे की यापुढे सुद्धा आपण येणाऱ्या ज्या काही ग्रॅज्युएशनच्या परीक्षा असतात त्यामध्ये सुद्धा आपण अतिशय मेहनत कराल आणि खूप पुढे जाल अशी मी आशा करतो। आणि याच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित जवळपास 100च्या वर विद्यार्थी आहेत। त्या सर्व विद्यार्थ्यांनी आम्ही ज्यावेळेस हे कार्यक्रमाबाबत नियोजनाबाबत सूचना केली अनेक गावांमध्ये खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे। आणि विद्यार्थ्यांना एक माझ्या मते एक विनंती असेल की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्या आईवडिलांचं आपण गुण जे काय आपण आईवडील ते आपल्याला सांगतात खरं म्हणजे आपल्या आयुष्यात सगळ्यात पहिलं गुरु असतो तो आई आणि वडील यांचे जेवढे तुम्ही ऐकाल तेवढे तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याचं तुम्हाला कुठेही मार्ग तुम्हाला अडकणार नाही आणि तुम्ही खूप पुढे जात राहाल। आणि आयुष्यामध्ये नेहमी प्रामाणिकपणे आपल्या अभ्यासामध्ये लक्ष द्या, यश तुम्हाला नक्कीच लाभेल। माझ्या आईवडिलांनी मला नेहमीच प्रामाणिकपणाचे धडे दिले आणि आज इथपर्यंत पोहोचले। आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे सर्वात पहिले मंदिर आपण भव्य मंदिर बघत आहात। हे आपल्या माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत, मला नेहमी चांगली शिकवण दिली म्हणून आज हे सर्व घडत आहेत। त्याचबरोबर आपण नेहमी जे काही कराल ते 100% आपला विश्वास या रीतीने पुढे जा, कारण नेहमी जो पण पुढे जातोय तो खरोखर प्रामाणिक असतो आणि आपण आपल्या क्षेत्रामध्ये जे काय काम करतोय त्याला खूप मेहनत घेतली तर ते यश नेहमीच मिळतं। त्यासाठी आपण सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण आज 10वी तसेच 12वीमध्ये उत्तीर्ण झालात, याच्या पुढे जे काही शिक्षण आहे ते तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कराल आणि मेहनत करून आपल्या संपूर्ण या भागाचं नाव रोशन कराल अशी मी आपल्याकडे आशा व्यक्त करतो। तुम्हाला पुढील शिक्षणासाठी कसली गरज लागल्यास आमच्यापर्यंत आपण पोहोचला तर नक्कीच आमच्याकडनं तुम्हाला सहकार्य होईल आणि तुम्हाला मदतही होईल। धन्यवाद।
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सोलापूर. चुकामुळे एखादी गोष्ट जर आम्हाला जमत नसेल तर त्याच्यामध्ये आमचं सातत्य असलं पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे याची फळ, आम्हाला निश्चय करता आला पाहिजे. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं राहावं असा निश्चय डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांनी केला. आणि आज आपण पाहतात एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर उभं राहिलं. याच्या पाठीमागे जर काय मेहनत आणि प्रामाणिकपणा हे राजूभाऊंची सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. आणि राजूभाऊंनी आपल्याला एक आव्हान केलंय. शैक्षणिक वाटचालीमध्ये पुढे जात असताना अडचण आली, काही प्रॉब्लेम्स आला तर नक्कीच आपण शिवक्रांती प्रतिष्ठानची भेट घ्या, नक्कीच आपल्याला मदत होईल. राजूभाऊ त्यानंतर थोडी मदत व्यक्त करण्यासाठी सन्माननीय रामराजी पाटील सर आपण मदत व्यक्त करायचं. नमस्कार. आणि आज तो योग आला आणि इथे भव्य दर्शन घडलं. 10वी आणि 12वीची परीक्षा दिलेल्या मुलांना मी एका शाळेचा मुख्याध्यापक होतो बरीच वर्ष. परंतु आता आपल्याकडे नोकरीसाठी मुलं फार प्रयत्न करतात, परंतु नोकऱ्या त्यांना मिळत नाही. म्हणून 10वी आणि 12वीची जी मुलं आहेत त्यांनी जसं राजू भाऊंनी सांगितलं की आपली UPSCची परीक्षा आहे, MPSCची परीक्षा आहे, त्याचा अभ्यास करावा, प्रयत्न करावा. त्याच्यामध्ये यश मिळणं तसं कठीण आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण आनंदी होणे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि आनंदी कशात होतो आपण, जे काम आपण करतो त्या कामावर प्रेम करणे हेच आनंदाचं निदान आहे. आणि साधारणपणे आपले हिंदू युवक युवती बेकारी नोकरी नाही म्हणून सारखं रडत असतात. परंतु ही परिस्थिती मुस्लिम समाजाची नाही आहे. मुस्लिम समाजातील तरुण कधीही नोकरीसाठी धडपडत नाहीत. लक्षात घ्या, आज तुमच्याकडे कुठलंही काम असलं तर तिथे मुस्लिम कारीगर, मुस्लिम कारागीर हे पाय रोवून उभे आहेत. तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग घ्या, तुमची मोटारसायकल, तुमची कार, तुमची ट्रक, काही तुमचं बिघडलं तर तुम्हाला त्यांच्या मेकॅनिक शिवाय पर्याय नाही. जवळजवळ सर्व व्यवसायामध्ये मुस्लिम लोकांनी व्यावसायिक कौशल्य प्राप्त करून अत्यंत चांगलं यश प्राप्त केलेलं आहे. किती आहे याचा विचार न करता ते मिळेल ते काम करतात आणि सतत कार्यमग्न असतात. आज मोटारसायकल, स्कूटर, कार बिघडली तर मुस्लिम मेकॅनिक शिवाय पर्याय नसतो. आणि जर शुक्रवारी गाडी बिघडली तर शनिवारची वाट पाहावी लागते, त्याला गत्यंतर नसते. कोणताही व्यवसाय घ्या, तिथे मुस्लिम पाय रोवून आहे. इलेक्ट्रिशियन, टेलर्स, प्लंबर्स, रेडिओ, TV, मोबाईल, लॅपटॉप रिपेअर्स, एअर कंडिशन मेकॅनिक्स, पेंटिंग, सुतारकाम, लादी फिटिंग, वेल्डिंग, रूफिंग, केश कर्तन, फल विक्री, डिलिव्हरी बॉईज, फेरीवाले, फॅब्रिकेशन, दूध विक्रेते, बेकरी, कापड विक्री, सटर वस्तू, रस्त्यावरील ठेले, फूल विक्री, दादी मेकिंग, मटन मच्छी विक्री, फ्लेक्स बोर्ड मेकिंग, भाजीपाला विक्री इत्यादी सर्व क्षेत्रात ते कुशलतेने भरपूर कमाई करतात आणि आपल्या मोठ्या कुटुंबाचे उत्तम पालन पोषण करतात. वृद्धाश्रमामध्ये मुस्लिम समाजाचा एकही वृद्ध नाही. जे वृद्धाश्रम आहेत त्याच्यामध्ये फक्त आपले हिंदू वृद्ध आहेत, कारण त्यांना त्याची गरज नाही. म्हणून भारतात आपले काही तरुण खरंच एंटरप्राइजिंग आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे आपले राजू चौधरी आहेत. पण बहुसंख्य विद्यार्थी टेबल खुर्चीच्या नोकरीच्या खोट्या अपेक्षेत म्हातारे होत आहेत. आजच्या संगणकाच्या युगात एक संगणक 10 जणांची कामं कमी वेळात बिनचूक करतो आणि म्हणून टेबल खुर्चीची नोकरी मिळणे कठीण आहे. रस्त्यावर या, मिळेल ते काम करा, काहीतरी व्यावसायिक कौशल्य प्राप्त करा, नाहीतर एखाद्या पुढाऱ्याचे गुलाम होऊन त्याने फेकलेल्या तुकड्यावर लगावे लागेल. हे राजकीय मिळालेले आहे. सन्माननीय कैलासदादा शेलार आपलं ही देणगी पोटी लाभलेली आहे. खूप खूप धन्यवाद. आणि त्या राजाचं आज महाराष्ट्र राज्यामध्ये जर मंदिर असेल ते डॉक्टर राजू चौधरी यांच्या नावाने टाळ्या झाल्या पाहिजे. मी 4 वर्षापूर्वी या ठिकाणी जे आहेत त्या एका ग्रामीण भागामध्ये आणून जी काही आज इतिहासामध्ये यांनी शिवाजी महाराजांचं सर्व वंशज या ठिकाणी आणलं होतं. म्हणजे आपल्यासाठी ती भाग्याची गोष्ट आहे. बघा मित्रांनो,
पहिलं म्हणजे आपले आई वडील सगळ्यात मोठे देव असतात. जेव्हा आपण बालवाडीमध्ये जातो तेव्हा आपण दगड असतो आणि दगडाचं एक मोठं काहीतरी कलाकारी करण्याचं काम आमचे सर करतात, म्हणजे शिक्षक करतात. जे 111 संत म्हणजे जगामधून 111 संत येणार आहेत, त्या संतांच्या हस्ते राजू चौधरींना जागतिक जीवन गौरव पुरस्कार, जगामधला जो जीवन गौरव पुरस्कार आहे तो त्यांना मिळला जाईल. कारण ह्या माणसाचे नाव इतिहासामध्ये जमा झालेले आहे. आम्हाला अभिमान आहे आणि आम्हाला गौरव आहे या माणसाचा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण न्यास मथुरा प्रमुख धर्मगुरू या नात्याने, काशी धर्मपीठ अध्यक्ष या नात्याने, आणि जिथे शंकराचार्यांना पद दिली जातात ते माझे विद्वत परिषद काशी यांच्या वतीने, अनेक माझ्या हिंदू सिख आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष या नात्याने मी आशीर्वाद देतो. आणि पुढील काळामध्ये बंद्रे साहेबांनी सांगितलं की जागतिक महासन्मान त्या ठिकाणी पुरस्कार प्रदान होईल. आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. सरांनी सांगितलं की आपण मागे का आहोत हे लक्षात घ्या. या मुंबईमध्ये फुटाणे विकणाऱ्याच्या 21 माळ्याच्या बिल्डिंगी आहेत. आमचा 1 माळ्याचा बंगला सुद्धा तयार होत नाही. याचं कारण आमचं कष्ट कमी पडतात. म्हणून हे पहिलं मंदिर आहे. ही संकल्पना जी राजू चौधरीने जी घेतलेली आहे ती आपण जरी नाही पूर्ण करू शकलो तर त्यांना पाठिंबा द्या आणि ते कार्य पूर्ण करा. महाराष्ट्रामध्ये आपलं हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. विश्व शांती निर्माण झाली पाहिजे. सर्वांना गुण्यागोविंदा धंदा उद्योग व्यवसाय हा प्रथम केला पाहिजे. समाजाच्या उपाध्यक्षपदी असल्यामुळे मी त्यांना या ठिकाणी आशीर्वाद देतो. थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. ते या शिव मंदिराचे प्रणेते आमचे मित्र राजूभाऊ चौधरी, या प्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आणि ज्यांच्या अदृश्य हाताने तुम्ही इथपर्यंत पोहोचला ते तुमचे विधाते. तुम्हाला कोणापासून मिळणार असेल तर ते एकच नाव या जगाच्या पाठीवर कदाचित असू शकेल, ते राजेश्वर छत्रपती. आणि त्यांच्या मंदिरामध्ये आज सोहळा होतोय हे आपलं तुमचं आमचं सगळ्यांचं मत बाकी आहे. मित्रांनो, तुम्हाला यशाचं जर शिखर गाठायचं असेल तर मी असं म्हणेन की तुमच्या आयुष्याचं शिखर गाठत असताना तुम्ही एकच ध्येय ठरवा की माझ्या कार्यातील सर्वश्रेष्ठ मला शिवाजी व्हायचंय. शिवाजी म्हणजे सर्वोच्च, सर्वोच्च म्हणजे देवाच्या पलीकडे. आता देवत्व आपण त्यांना दिलंय म्हणून देवाच्या पलीकडे, कारण आपले देव धर्म देश जर वाचला तो राजांमुळे, म्हणून मी त्यांना देवाच्या, हे माझं मत आहे वैयक्तिक, की राजे हे देवाच्या पलीकडचे आहेत आपल्याला. आणि तुम्हाला तुमच्या क्षेत्राचं शिवाजी व्हायचंय. तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, IAS व्हा, MPSC UPSC काय परीक्षा द्यायचे ते द्या, पण ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाल त्याचं सर्वोच्च ध्येय तुमचं हेच ठेवा की मला माझ्या क्षेत्रातील शिवाजी व्हायचंय. तुम्हाला आयुष्यामध्ये कधी काही कमी पडणार नाही. सरांनी सांगितलं, खरं तर आपल्या हाताला जे काम पडेल ते करून हळूहळू पुढे जाण्याची क्षमता किंवा कुवत किंवा मानसिकता ही आमच्या समाजाची नष्ट झालेली आहे. आम्ही जर 50, 60, 70, 80 वर्ष जर मागे गेलो तर आमच्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती सर. आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आम्ही 10, 20, 30, 40 माणसं अगदी सुखाने राहत होतो. त्याचं कारण आमच्यामध्ये आणि आमच्या सगळ्या माणसांमध्ये समाधान होतं. आज प्रदान करण्यात येत आहे. त्यानंतर इयत्ता 12वी पाटील 87.22%. कशिश दीपक पुढे मानस सचिन जाधव इथून, रचना अंकुश पाटील 82.60% मोरे येथून, मनाली चंद्रकांत भोईर थोडं पुढे गजन बाबा, साईनाथ पवार 77.20% इयत्ता 10वी, तन्मयी सुनील पाटील, मिताली अशोक पाटील स्वागत, सुनील 10वी सोबत. आपण पुढे या गणेश जाधव 66 इयत्ता 10वी. आपण इयत्ता 10वी, इयत्ता 12वी. हर्ष विद्यार्थ्यांनी इयत्ता 12वी 72.50.
इयत्ता 12वी बहात्तर श्रावणी का अवनी आहे? श्रावणी आहे ना? येथील जाधव इयत्ता 12वी. विजयश विलास चैताली 70.20%. इयत्ता 12वी 44.12 44.50. वैभवी दिगंबर पाटील विशाल बालाजी सुरवसे. यश संजय पाटील इयत्ता 10वी. हर्षला लक्ष्मी कनिष्का राजेश पाटील. यश अनंता इयत्ता 10वी 10वी मध्ये. मानसी जयवंत पाटील. नव्याने 10वी 12वीचा आपला कार्यक्रम आहे, तो थांबायचा आहे. बाकी असेल तर सांगायचं. 10वी प्रतिभावंत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व शालेय जीवनातूनच घडले, विद्यार्थी दशेतूनच घडले. किसन जावजे भोंगरे साहेब हे सन्मान करतायत आणि त्यांना जागतिक पुरस्कार हा जाहीर झाला हे या ठिकाणी आपण जाहीर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओके.